एका गावात एक समाजसेवक होता, लोकांचे काम धाम करायचे. एक दिवस गावात कार्यक्रम ठरला. म्हणले सगळे, म्हणले अण्णा तुम्ही व्हा अध्यक्ष. अण्णा म्हणले मला कशाला. नाही म्हणले तुम्ही व्हा, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, गावात काम धाम करता. बरं म्हणले. कपडे चांगले घाला गाड्या. कपड्यात काय म्हणले, कसं आहे तुमचं ते जुनं धोतर, 3 गोटीचा शर्ट, गामछा, गांधी टोपी, जुनी फॅशन झाली ती. आता शर्ट पॅन्ट आले, तुम्ही नवीन शर्ट पॅन्ट घालून अध्यक्ष कसा त्याचाच पाहिजे. बरं म्हणले. बाजारात गेले, शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी येऊन बघितलं पॅन्ट लांब झाली होती. ती बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. तिला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे. ती म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत हिंडता, आम्ही कुठं कुठं बघायचं. जा तुमच्या आईला सांगा, मला टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले. आईकडे गेले. मातोश्री संध्याकाळी. ती म्हणली बाबा आज एकादश आहे, या वयात तरी देव करू दे. तुला बायको करून दिली, लेख आहे, जा त्यांना सांग, आई कावर पुरायची तुला. लेखीकडे गेले. म्हणले माझी संध्याकाळी कार्यक्रम. ती म्हणली बाप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे. ती तालमीला गेली. हे कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकली, गेली गावात काम करायला. तासाभराने ती बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं. तिला आठवलं बाया नवऱ्याचा कार्यक्रम आहे. तिने अलमारी उघडली, पॅन्ट काढली, वीजभर कापली, टीप मारून ठेवून दिली, गडी घालून शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. बया आईशिवाय पान सुद्धा हालत नाही. काय म्हणायचं आता. तिने विकीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रम अगोदर लेख आली. पप्पांचं असंच असतं, गडबडीत आम्हाला तिने वीजभर कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते.